दत्तापूर शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाय सायलेन्सरच्या बुलेट दुचाकींवर दत्तापूर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे। नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अनेक बेकायदेशीर सायलेन्सर जप्त करण्यात आले असून संबंधित वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। दत्तापूर शहरात ध्वनी प्रदूषण वाढविणाऱ्या आणि नागरिकांच्या शांततेत व्यत्यय आणणाऱ्या मॉडिफायर सायलेन्सर युक्त बुलेट दुचाकी विरोधात दत्तापूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून धडक कारवाई केली। शहरातील अनेक भागांत काही युवकांकडून बुलेट दुचाकीमध्ये नियमबाह्य बदल करून मोठा आणि कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसविले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने पोलिसांकडे येत होत्या। या आवाजामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचेही समोर आले होते। याच पार्श्वभूमीवर दत्तापूर पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम हाती घेत संशयित दुचाकींची कसून तपासणी केली। या मोहिमेदरम्यान अनेक मॉडिफाय सायलेन्सर युक्त बुलेट दुचाकी आढळून आल्या। पोलिसांनी बेकायदेशीर सायलेन्सर जप्त करत संबंधित वाहन चालकांवर नियमानुसार कारवाई केली। या कारवाईमुळे शहरातील नियमाबाह्य मॉडिफिकेशन करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना स्पष्ट संदेश मिळाला आहे। ही कारवाई दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश तातोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गाजभारे, वाहतूक पोलीस कर्मचारी रवी पाखरे, नारायण फट तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली। यावेळी पोलिसांनी वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले। दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर अनिवार्य असून हेल्मेट हे अपघाताच्या वेळी जीव वाचविणारे प्रभावी सुरक्षा कवच असल्याचेही सांगितले। दत्तापूर पोलिसांच्या या जनहिताच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून भविष्यातही अशाच विशेष मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। दत्तापूर पोलिसांच्या या कारवाईमुळे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहन चालकांना मोठा धक्का बसला आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता आणि शांततेकरिता अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याची पोलिसांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करणे आणि बेकायदेशीर मॉडिफिकेशन करणे हेच प्रत्येक वाहन चालकाकरिता आवश्यक ठरणार आहे।